अभंग जगतमान्य जगदवंदी वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी शोभणारी जगद्गुरु तुकोबराय यांच्या या गाथ्यातील गवळण या प्रकरणातील सुंदर असा गवळण रूपी अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। या अभंगात अतिशय भक्त सूक्ष्म चिंतन मानलेले तुकोबराय तुकोबराय या अभंगामध्ये म्हणतात, पहा ती गोवळी खाय त्यांची उष्टावळी। तुकोबराय म्हणतात की सर्वाच जगाचं पालन पोषण करणारा, सर्वांना पाहिजे ते देणारा, भरण पोषण करणारा परमात्मा, कर्तुम अकर्तुम शक्ती अन्यथा कर्तुम शक्ती याच्याकडे असा परमात्मा, तो आज बैलाची गायची धार काढणारी नाही, बैलाची मंडळ जागी धरी ना, बरं झालं जागीत नाही मी सांगायचं दुसरं तुम्ही ऐकायचं तिसरं नको तसं व्हायला। गायची धार काढणारी, बरोबर, गायची धार काढणारी, शेण काढणारी, शेतात कष्ट काम करणारी, काबड कष्टाचं काम करणारी, आंघोळ कधीही करणारे कधी नाही करणार का कष्टकरी मंडळीला कधी आंघोळ कधी काय असते नाही का, असे काम करणारी कष्ट करणारी असे गोपाळ, आणि त्या गोपाळांचं आज भगवान परमात्मा उष्ट खातो। काय असं काय केलं त्यांनी, त्या गोपाळांनी असं काय केलं की त्यांचं उष्ट परमात्मा खातो? त्यांनी एकच केलं, काय केलं, करते नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। ते कुठेही असले कसेही असले तर ते भगवंताचं नाम चिंतन करत असे, ते उन्हा नसं करत, कधी कुठं बसले तरी चिंतन, काम करत असले तेच नामस्मरण त्यांचं नित्य चालू होतं। त्यामुळे भगवंत काय करायचा, त्यांच्या ताटातलं उष्ट खात होता, का करते नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। एवढंच करत होता का महाराज म्हणले, एवढं इतकंच नव्हता करत महाराज, मग आली द्यावी ढाई धावे वळत्या मागे गाई। हा, त्यांच्या संग खेळ खेळायचा, आणि खेळ खेळत असताना त्यांच्यावर राज्य आलं, खेळ खेळताना राज्य यायचं ना, तर राज्य आलं ना त्यांच्या, परमात्मा भगवान त्यांचा राज्यही द्यायचा, नुसतं राज्य देत नव्हता, डाव जर आला तर तो राज्य द्यायचा, नुसतं राज्य नाही तर त्यांच्या गायीही ओळायच्या, गायी वळून आणायच्या, इतकं काम भगवान परमात्मा श्रीकृष्ण त्या गोपाळांचं करत असं। असं काय केलं त्यांनी की कामही करतो उष्टही खातो, काय केलं त्यांनी, करते नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। परमात्म्याचं ध्यान चिंतन करणार आहे, आपलं सर्वस्व भगवंताला समर्पित केलेले हे गोपाळ, मग भगवंत का मागं राहील का, परमात्मा कुठं त्यांच्या जवळ सदैव राहत असं। मग साधकांनी प्रश्न केला, महाराज त्यांचं उष्ट खातो, त्यांचं कामही करतो, मग आम्हाला कधी मिळेल तो काला? महाराज म्हणले मिळेल, पण कधी, एका छताखाली, एका मंडपाखाली, एक विचाराचे, सर्व जाती धर्माचे सर्व एका ठिकाणी ज्यावेळेस येतील, एक विचार होईल, नामचिंतन करतील, त्यावेळेस त्यांना काला मिळेल, एके ठाई काला। तो का म्हणे, भावी काला, भाविक होऊन जर ते एका छताखाली आले त्यांना तो काला नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा या अभंगाचा माझ्या मतीप्रमाणे तुमच्या पुढे वारण्याचा प्रयत्न केला। विठ्ठल गुळ पाहिल्यावरच नको वाटलं, गुळ असेल तर म्हटलं गुळ आहे का काय दुसरं काय, गुळाचे होते कलरच्या चालय शेंद्री आवाजाला कशाचा आहे काय, ऊसाचाच असेल, पण ते आज या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, या भजनी ह्या आवाज बरोबर येतोय काय का, हातच माझा आहे का आवाज केला, मला नको हात लावू दुसऱ्याला, त्यांच्याकडे मला काय नाही, मला फक्त आवाज यांना ऐकायला येईन असं मला ऐकायला येईन एवढंच दे, ह्याच्यात मला काय गायचा नाद नाही काय नाही, फक्त सांगायचा नाद आहे, जिथवरून सांगितलं ना तेवढंच सांगायचं, पदरचं नाही सांगायचं, जे संत म्हणताना सांगितलं ते सांगायचं, आणि तेवढाच आवाज यायचा, इतकी सेवा सुंदर आहे ना तुमची बास। आणि या मंडळानं
महिनाभर परमात्मा भगवंताचा काकडा केला अतिशय भक्तिभावानं. आणि बऱ्याचशा दिवसापूर्वी मी इथं कीर्तन केलं होतं. आज तो योगायोग आला नारायण महाराजांमुळं. त्यावेळेस तिथं मंडप होता. आज पांडुरंगाच्या मंदिरासमोर, तिथंही पांडुरंगाचं मंदिर होतं पण सुधारलं. पांडुरंगाला वाटलं तिथं नको, आता इथं प्रशस्त मंदिरामध्ये काळे महाराज इथं बसून खुर्ची टाकून बसून आल्याला दम दिलाय मला. नीट तास धरून चालायचं, इकडं तिकडं फटा वाढायचा नाही, नाही तर माझ्याकडं आहे जासुदी म्हणजे. नाही म्हणलं तासाने चलवतो मी, फटा वाढणार नाही. आणि अशी हे सुंदर मंडळी सगळ्या ही कमी जास्त नको करू बाबा, त्याला हातच नको लावू. अशी ही सुंदर सर्व भगवंतावर प्रेम करणारी, भगवंतावर प्रेम करणारी मंडळीला भगवंत प्रेम देतो. आपण भगवंताला जे दिलं तेच आपल्याला त्याच्या दुप्पट मिळतं. भगवंताचा तसा आदेश आहे, जे मला शरण येतात ना, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारीन जन्म मरण. शरणा लागा तू शरणू मीची ऐकू. हा, मला जर शरण आला ना तर मी त्याचं दुःखच काय पण जन्म मरण निवारण करीन. जे दुःख लागले ना पाठीमागं, जन्मायचं मरायचं जन्मायचं, त्याच्यातून मी सुटका करून देईल. पण काय केलं पाहिजे? शरण आलं पाहिजे. शरण म्हणजे नुसतं हात जोडून असं शरण नव्हे. मोठं मंदिर बांधायचं, दंडवट घालायचे म्हणजे शरण जाणं, हे शरण नाही. कशाने शरण जायचंय? काया वाचा मन केले देवाशी अर्पण. काया वाचा आणि मन, मन सगळ्यात अवघड गोष्टी. मन एव मनुष्याणाम बंद करणं मोक्षाः. मन हे माणसाला मोक्षाला बंद आहे. हा, इतकं बंद आहे ते की भगवंताकडे ते जाऊच देत नाही. मन बहुत चंचल आहे. हा, आणि असं मन भगवंताला मनासहित म्हणजे विकाररहित 6 विकार येतं. षडविकार असं म्हटलं त्याला, काम क्रोध मद मत्सर अहंकार दंभ. हे जागेतून नाश करायचा नाही, ते ठाईच मुरवायची. तुम्ही कोल्हापूरला जाता ना, कोल्हापूरला गेल्यावर काय करता? दूध पिऊन काय करता? ते जिरवतं ना, नाही जिरवल्यावर लुंगी मागावं लागेल आत बाहेर आहे की नाही. ते काय करावं लागतं? दूध पिऊन ते जिरवावं लागतं. तसं हे विकार येताना ते जिरवायची. ते जिरवायचं कोणत्या वेळेमाने? नामचिंतनाने, हा, नामस्मरणाने ते विकार जिरवायची. कोण काकड्याला येतो, कोण नाही म्हणतो, कोण काय करतो, लक्ष त्याच्याकडे द्यायचं नाही. लक्षकडे कुठं द्यायचं? आपलं मन कुठं आहे? भगवंताजवळ एका भटकत आहे बाहेर. ह्यो काकड्याला आलाय पण कोण नाही आला. काकड्याला हेच गोंधळी. मी दररोज तो हा येतच नाही आणि शेवटच्या दिवशी येतो. कोणत्या दिवशी काय ना काय घेणं दे नाही. आपण भगवंताजवळ आलो ना, त्याचे लेकरं आहेत, त्याच्याजवळ आपण जावं आणि लेकराप्रमाणे राहायचं. भगवंत आपल्या प्रेम अतोनात करतो असतो. मग त्यांचं काहीही करतो, त्यांचं बाळांत पण करतो. बाळांत पण नव्हे, धुणं पानं करतो. एवढंच नव्हे, पाणी वाहतो. पाणी वाहिले भक्तांच्या घरी, धुणंही केलंय, झाड लोट केली. एवढंच काय, झाड लोट करी जने तरडी गाव मी बरेचशे दिवसापासून पाहतो. पण अतिशय भक्तिभावानं भगवंताकडे येतात, भगवंताला आळवतात. सप्ताहामध्ये अतिशय आनंदाने पाहिला, खूप सप्ताहामध्ये खूप भक्तिभावानं मंडळी असते. आता ही सर्व माणसं सगळे ओळखीचे पण नावं माहीत नाहीत. त्याचे वयामाने नावं विसरतीत. आणि एखादं काय म्हणून माझं नाव घेतलं त्याचं नाव घेतं, इदेता संजय असं म्हणून घेऊ त्याचं नाव.
आता दुसऱ्या वेळेस येऊ द्या मग काय सांगतो एक तर कधीतरी बोलवीच आता यांची कधीतरी गाठ पडत रस्ते बिस्ते बरं का पाहतो मी त्यांना हे बरेच आता यांचं काय विचारायचंच नाही आणि असे भक्ती करणारे सर्वांवर प्रेम करणारी ही मंडळी तरडी गावातली अतिशय अतिशय प्रेम करणारी मंडळी प्रत्येकावर ही माझ्यावरच ना पण प्रत्येकावर प्रेम करणारी मंडळी आणि आज या कीर्तनामध्ये साथ देण्याकरता गायन रत्न हे वारकरी भूषण आहे महाराज कुठल्याही कार्यक्रमाला हे जर असेल गायला कांबळे महाराज त्या कीर्तन करायला टेन्शनच नाही कसलं इतकं सुंदर गायन कांबळे महाराज त्याच्या जोडला असणारे आमचे वरपे महाराज अतिशय सुंदर गायन आणि नुसतं गायन असणं उपयोगीचं नाही आहे का नाही रासण्या घेतोय पण वसन काढतो का नाही बघितलं पाहिजे ना रासण्या घेतोय माती सकट गोळा करतोय रासण्या नाही घेतो गबाळ वसन काढलं पाहिजे ना त्याचं तसंच नाही काढलं काय चळ गोळा होईल हे गातेत पण योग्य ठिकाणी प्रमाण देतात याला म्हणतात गाडी खूप चालवतो पण वेळेला ब्रेक लावणारा खरा आहे गाडी कंट्रोल करणारा तो खरा ड्रायव्हर आहे सुसाट गाडी पळवणारा ड्रायव्हर काय काय गाडी चालवतो काय गाडी चालवतो नाही त्याला आठपत नाही काय टायमाला तू गाडी सही जातो गाडी चालवतो गाडी कंट्रोल करतो त्याला महत्त्व आहे तसं हे महात्मे दोन अतिशय सुंदर गायन करणारे आणि योग्य प्रमाण देणारे कांबळे महाराज प्रकाश महाराज कांबळे आणि वरपे महाराज अतिशय अतिशय सुंदर गायन आणि सुंदर प्रमाणे चाल देणारे आणि आमचे बाळ गोपाळ नारायण महाराज झेंडे या संस्थेमध्ये ते अतिशय सुंदर उत्कृष्ट असं शिक्षण घेतात नुसतं शिक्षण नाही तर शिक्षणाबरोबर संस्काराची शिदोरी पाहिजे आता आपण गेलो आपला काळ जरा बरा गेला याच्या आधीचा बरा गेला पण आता आपला बरा गेला पण इथून पुढं आपला काळ बरा जावं असं वाटत असेल तरी असे उभे करावं लागते कीर्तन नका सांगू दे यांनी प्रवचन सांगून द्या नका गाथा पाठ नसू द्या ज्ञानेश्वरी पाठ नसू द्या काही नसू द्या पण तुमच्या चरणाचं दर्शन आणि 2 वेळेस तुम्हाला जेवण आणि तुमच्या आज्ञेत राहणारी मुलं आपल्या कामाची आहे ही गाथा पाठ हे ज्ञानेश्वरी पाठ हे वाढला घेऊन आपली तो काय उपयोग आहे त्याचा वारीला येतात आता सगळी मंडळी तुम्ही आपण वारीला जातोय अहो आता नाव सांगत नाही आमच्या वारीमध्ये म्हणजे दिंडीमध्ये चालणारी व्यक्ती फोनवर बोलत होती मी म्हणलं गड्याला बोलतोय का मी म्हणलो का हो कालच्या धरून तुम्ही खवळत आहे कोण नाही खवळत आहे म्हणलं म्हातारं आहे घरी म्हातारं म्हणजे कोण म्हणजे वयस्कर माणूस आहे का नाही म्हणला माझा बापी म्हणलं बापाला एवढं मग काय कळत आहे त्याला काय कळत नाही जनावरला पाणी पाहिजेत नाही टायमाला कामं करीत नाही काय नाही खातो बसवतो नुसता वारी कशाला करीतो येऊ वारी करीतो आणि बापाला वारीतून घरी शिव्या देतो काय वारीचं महत्व आहे का मग वारी नाही केलेली बरी ना तसं आपल्यावर संस्कार होणं अतिशय गरजेचं आहे आणि चालू काळामध्ये संस्कारच पाहिजे संपत्तीपेक्षा संतती कमवणं अतिशय उपयुक्त ठरले आजच्या काळामध्ये आजचा काळ भयान वास्तव्य आहे आता हे खेडेगावामध्ये आपण ही दोन्ही मंडळी जाणती मंडळी आहे त्यामुळे ठीक आहे पण याच्या पुढची मंडळी अशी भयानक आहे पाहवत नाही हां अहो गाडीमध्ये एसी लावून कोटनी तोंड धुणारी मंडळी काय पायाच्या अंगठ्यानी आता तुमच्याच आसपास आहे तिथंच आमच्याच माणसं जमीन घेतली तिकडे पायाच्या अंगठ्याने टी व्ही चालू करतो पायाच्या अंगठ्यानी मी म्हणलो ते या महाराज चहा घ्यायला दूध घ्या चहा नाही घे दूध घ्या मग काय नको गडबड झाली नाही थोड्या वेळ बसा मी बसलो तर मुलगा पायाच्या अंगठ्याने टी व्ही चालू करत होता अंगाव कांबळ तशीच काय करतोय म्हणलं मुलगा असा म्हणला ते पायाच्या अंगठ्याने चालू करतो आणि दारूनी तोंड धुतो बिअरनी गाडीत 11-12-1 वाजता येतो एक जण आई दारू उघडायला जाते आई आहे शेवटी ती चालता येत नाही घर मला सांगायचं इतकंच की अतिशय वास्तव्य भयान आहे त्याकरता नारायण महाराज अतिशय सुंदर काम करतात धर्माचं काम करतात अतिशय सुंदर मुलं घडवलेली आहेत त्यांच्याकडे जर पाहिलं त्यांचेच वडिलांना जाऊन विचारा अतिशय ते इतके बदललेले दिसतील की आपल्याला कमी नमस्कार करते आपलं जीवन सुखमय आनंदमय पावनमय जायचं असं वाटतं संस्कार करणं गरजेचं आहे अशी सुंदर असा परिसर भव्य दिव्य मंडप आहे आणि या मंडपामध्ये महिनाभर काकडा केला अतिशय उत्कृष्ट काकडा केला दर एकादशीला करताय का एकादशीला बी अरे वा 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 अतिशय सुंदर टाळ्या वाजवल्या बा तुमच्यासाठी एकादशीला बा काकड्याचं थोडं महत्त्व सांगतो आता थांबू थोडं काला बाहेर सांगू काल्याचं बी
आता काय आपला दिवस आहे दिवसभर मानल्यावर. काकड्याचं महत्व असं आहे, कार्तिक महिना सगळ्यात पवित्र महिना आहे. का पवित्र आहे? 4 महिने चातुर्मास असतो. 4 महिने चातुर्मास. काल वैकुंठ चतुर्दशी होती. काल काल वैकुंठ चतुर्दशी होती. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान परमात्मा विष्णू शेषशय्येवरून निद्रेस्थ असणारे जागे होतात. कधी? काल. आणि 4 महिन्याचा हा विश्वाचा कारभार भगवान शंकराकडे दिलेला असतो. बरोबर? कोणाकडे दिला असतो? भगवान शंकराकडे. आणि तो कारभार काल वैकुंठ चतुर्दशी म्हणजे त्याला कालच्याला दोघांचं मिलन होतं. हरिहरांचं. हर आणि हरी, भगवान विष्णू आणि भगवान शंकराचं मिलन होतं. एकूणाला भेटल्या जातं. भगवान शंकराच्या कडे दिलेला तो व्यवहार संपूर्ण परत विष्णूकडे ते पदार्पण करतात आणि स्वतः चिंतनाला ध्यानधारणा करण्यासाठी कैलासात निघून जातात. पण या दिवशी, कालच्या दिवशी भगवान शंकराला तुळस वाहिली तरी चालते, पवित्र मानलेली आहे. त्या दिवशी एकच दिवस परत व्हायची नाही तुळस. तुळस भगवान शंकराला वाहत नाही. पण काल वैकुंठ चतुर्दशी दोघांचं मिलन होतं, त्या दिवशी तुळस वाहिली पवित्र मानलेली आहे. आणि त्या दिवशी भगवान विष्णूला बेल वाहिला पवित्र आहे त्या दिवशी. आणि या दिवशी जो कोणी दिवे लावून, या दिवशी जो कोणी दिवे लावून दीपोत्सव साजरा करीन, तुळशीपाशी दिवा लावील, तुळशीला पाणी घालून दिवा लावील सकाळ आणि संध्याकाळ. दिवा म्हणजे फक्त तासभर चालायचा असं नाही, कमीत कमी 12-1 वाजेपर्यंत तो दिवा तेवत राहायला पाहिजे. त्याला वात कापसाची, कापूस त्याची वात, आणि त्याच्यामध्ये गाईचं तूप, नाही मिळालं गाईचं तूप तर तिळाचं तेल असं वापरतात. आणि मग तो दिवा तेवत ठेवायचा. आणि तुळशीला पाणी घालताना काय म्हणायचं? ओम वृंदावनी स्वाहा असे 3 वेळा म्हणायचं, पाणी घालायचं. त्याच्या संकट कधी येत नाही. आणि दिवा लावल्याने तुमच्या जीवनामध्ये पूर्ण आयुष्यामध्ये तुम्हाला सुख शांती प्राप्त होते. हे एवढं करावं लागतं. म्हणजे कार्तिक महिना पवित्र आहे. आणि याच काळामध्ये भगवान परमात्म्याचा काकडा चालू असतो. त्याला उठवतात, अगोदर भगवंताला उठवतात, है की नाही? उठा पांडुरंग खरी आई, हे कमी नका करू बाबा. माझ्या याला हालच नका, हा आवाज येत नाही मला. आत्ता आलाय का? तुम्ही काहीतरी करीत आहे तिथे, गप्प बसायचा. हा ऐकत काय सांगतोय बुवा. आणि काय सांगत होतो मी? बघतोच तू आम्हाला काय चिरतोस. महिनाभर काकडा. या दिवशी खरी आई असते ना, खरी खानदानी आई, म्हणजे आई सगळ्या खानदानीच असतात, पण त्यातली त्यात लहान मुलाला उठवायचं असेल तर कशा पद्धतीने उठवती माहिती का? अरे ते पेढे खायचे का तुला? खायला केले करा रवा शिरा भात, काय त्याला जी आवडीचा पदार्थ असेल त्याचं नाव घेते. ती पोर हळूच तोंडावर जाऊ कपडे काढतं, पाहतं खरंच आईने केलं का काय. म्हणून पहिल्या प्रथम भगवंताला उठवताना आळवून ठेवता. उठा पांडुरंगा. का उठा? कोण आलंय बाहेर? बाहेर वैष्णव आलेली आहेत. ते वैष्णवांना पाहण्यासाठी तुम्ही उठा. ते तुमचं दर्शन घेण्यासाठी आतुर झालेले आहेत. उठा. नंतर उठवल्या जातात. ते कोणला उठवता? नंतर महिनाभर काकडा करताय. कोणला उठवतात? नंतर प्रथम देवाला, नंतर कोणला उठवायचं? देवाला उठवलं, आता कोणला उठवायचं? उठा साधू संत सादा
साधू संतांना काय गरज आहे साधूंना उठवायची? ते काय उठवत नाहीत का? काय उठवायची गरज आहे साधूंना बी? तरी तरी त्यांना उठवतात आणि उपदेश करतात की तुम्ही उठा. उठून काय करा? का उठा? हा निर्देश जाणार आहे, याला गॅरंटी नाही याची. कधी कधी जाईल आणि कधी काय होईल गॅरंटीच नाही. नरदेह दुर्लभ जाना नरदेह हे कधी जाईल सांगता येत नाही, कधी फासा पडण यमाचा काही सांगता येत नाही. म्हणून पहिल्या छोड भगवंताला उठवतात, नंतर साधू संतांना, आणि तिसरा वेळ म्हणजे फर्स्ट भगवंताला, सेकंड म्हणजे इंग्लिश मध्ये बोलतो काय म्हणतील महाराज, पण असं म्हणत येत. दुसऱ्या वेळेस सेकंड वेळेस कोणा? साधू संतांना. आणि तिसऱ्या वेळेस कोणा उठवतात? उठा सकाळ जन उठले ना. मागं उन्हा जायला लागले, या पुढं पुढे या, थोडं थोडं या पुढं पुढे, असं करा त्यांच्यावर जाय, थोडे पुढं. एक तर तुम्हाला संपूर्ण आरक्षण हे मंडळी बघा ना आपली उन्हात बसली, तर तुम्ही सावलीत पण माग माग सारखं असं नका करू, असा अन्याय नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आपली कोणची पार्टी? थर्ड पार्टी, थर्ड क्लास. कोण? जन. ह्या लोकांना उठवतात, थर्ड क्लास लोकांना. उठा, चला देवळात, बांधले देवळात, चला भगवंताकडे. मला फक्त काकड्याचं महत्व सांगायचं काल्याच्या निमित्तानं, की काला कशासाठी? काकड्याच्या निमित्तानं. आणि इथं आल्यानंतर भगवंताजवळ आल्याबरोबर आपण हे आवाज कमी जास्तच होतो बरं का, मग अशी चांगला मस्त होता. आणि हा बस बस आता बस आता नका लावत. आणि काकड्याचं महत्व असं आहे, या कार्तिक मासामध्ये जो पहाटे 4 वाजता उठून स्नान करीन त्याला स्नानाचं पुण्य मिळण्याचा फायदा आहे. तुम्ही भगवंताचं त्यावेळेस दर्शन करता, त्यावेळेस काय होतं माहिती का? नुसतं मुख जरी पाहिलं भगवंताचं, काय होतं मुख पाहिल्यावर? काय होतं मुख पाहिल्यावर? कोटी ब्रह्म हत्या. नुसतं मुख पाहिलं तरी, मुख पाहिलं ना, कोटी ब्रह्म हत्या निघून जात्या. मग किती कोंबड्या खाऊन द्या तुम्ही, कोंबड्या बकऱ्याचं काय घेणं देणंच नाही, ब्रह्म हत्येचं पाहत जाते. आता माळकरी त्याच्यामुळं काय काळजी नाही इथं काही, ते तसलं काही नाही, पण तरी पाप जातं. असं भगवंताचं मुख पाहिल्याबरोबर कोटी ब्रह्म हत्या पाहिलं जात्यात. बरं इतकंच, अजून काय होतं? अजून काय होतं? अजून एक होतं काय? पहाटे जर काकड्याचं दर्शन केलं,
निस्ता पाहिला काकडा गळती पातकांचे राजे काकड आरती देखलिया गळती पातकांचा राजे काकड आरती देखलिया काय होतं पहा मंदिरात येणार का नाही मंदिरात अहो मी सांगू का तुम्हाला म्हणजे पदर तर सांगत नाही आमच्या गावी सप्ताह होतो सप्ताह त्या सप्ताहामध्ये कमीत कमी 250 ते 200 स्त्रिया ताट घेऊन येतात भगवंताला ओवाळायला भगवंताला रोज ओवाळलं पाहिजे पतीला सणावाराला ओवाळायचं भावाला बीजाला ओवाळायचं पण भगवंताला सदैव ओवाळा भगवंताला ओवाळल्यावर काय होतं माहिती का आपल्यावर असल्याने इडापिडा निघून जाती इडापिडा बळीला राज्य येतं आता बळीचं राज्य तिकडे गेलं बळी निसताच राहिलाय तिचा कान पिळायला बळीचा सगळे कान पिळतात राज्य काय कुठे गेलं काय कळत नाही बळीची लई अवघड अवस्था झाली राजनू अवघड असतो आपण भाग्यवान आहात तुम्ही लोक भाग्यवान खरंच भाग्यवान आहात तुम्ही भाग्यवान आहेत म्हणून भगवंताकडे येत चला जर पुणे जिल्हा सोडला ना इतके भयान परिस्थिती अहो पेरण्या नाही तर तिकडे आणि पेरलेलं आता तुम्ही सगळं पाहताच टीव्हीला ना सांगायची काय गरज आहे किती अवस्था बिकट चाललेली आहे का तकलीफ निसर्गाची तकलीफ नाही शासनाची तकलीफ नाही भाऊबंदाची पण आता तकलीफ राहिली नाही गुंठेवारी झाली म्हणजे काय तकलीफ आहे तो गुंठ्याच्या तिकडे मी इकडं काय गरज आहे सगळे सुरक्षित आहोत मग एवढं ज्याने सुरक्षित ठेवलंय त्याच्याकडे नको यायला आपण दिले इंद्रिय कान हातपाय कान एवढं संपूर्ण दिलंय त्याच्याकडे नको यायला मग इथं आलं ना आता इथून पुढं काकड्याला इतके येत चला तुमच्यावर असणारे संकट कधीच येणार नाही तुमच्यावर पण काकड्याला नित्य आलं पाहिजे एकादशीला नित्य काकडा करा एकादशीला आणि त्या गावात सांगायचं मला विशेष 250-250 स्त्रिया यायच्या त्या एक काम करायच्या प्रत्येकजण एक वाटीभर साखर घेऊन यायच्या वाटीभर साखर आणि त्याच काळात सप्ताह चालू असायचा तिथं आमचा आणि महिनाभर ते घेऊन यायचे आणि शेवट काकडा राहायचा तर कंप्लेट 3 पिशव्या त्या आता नाही मिळत का त्याच्यावर 50 किलोच्या फुल भरायच्या साखरणी महिनाभर काकड्याला साखर कोणाला मागायची नाही सप्ताही त्या काकड्यात व्हायचा प्रसाद पण त्या काकड्यात त्या साखरेत व्हायचा इतकं लोक भाविक आणि त्या गावाला आज सांगतो काहीच कमी नाही त्या गावामध्ये भरघोस बंगले घसप्र होते मला तर गेलो तो ओळखलं नाही सगळे बंगले झालीत सगळे माळकरी आता तर भागवत केलं त्यांनी मध्ये वाचस्पती विजयाचे डॉक्टर आज भागवत केलं त्यांनी मोठं भागवत केलं हो त्या भागवताला 4 का 5 लाख रुपये खर्च आला एकट्या माणसाने केला एकट्याने केला खर्च गावाने काहीच घ्यायचं नाही मला भागवत करायची इच्छा झाली भागवत केलं आणि भागवत कसा जो करतो ना त्याचं पूर्वपुण्य पाप जळून जातं तुमच्याकडून हत्या घडली असली तुमच्याकडून काही घडलं असलं तर भागवत ऐकल्याने आणि भागवत स्वतः केल्यानं ते पूर्वी पाप नष्ट होऊन जातं त्याचं कारण असं आहे मी काय याच्या पुराणासही सांगतो म्हणजे पुरावासही सांगतो परीक्षित राजा कोण अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूचा मुलगा परीक्षित आणि परीक्षेचा मुलगा जन्मजय इथं महाभारत संपलं पण परीक्षित राजा कोणाचा अभिमन्यूचा मुलगा परीक्षित गर्भामध्ये परीक्षण झालं होतं भगवंताचं सुदर्शन त्यावेळेस असो आणि त्या परीक्षित राजाकडून एक अवधानानं त्यांच्या शिष्यानं सर्पगळ्यात घातला चाष्टा केली दुसरे हे शिष्य आंघोळीला गेली आणि दुसरे लोक तिथे येऊन पाहता ते ध्यान धारणेमध्ये होते म्हणजे हे चोर दिसतंय लपांग दिसतंय आमच्यासारखं दिसतंय हे
भगवीर काय घालते जाटा काय वाढवते डोळे माणस आल्यावर झाली तर हे भामटय म्हणली. मग याला म्हणजे चेष्टा केली, साप सर्प मारला आणि त्याच्या गळ्यात टाकून दिला. कोणी? परीक्षित राजाच्या शिपायांनी साधूच्या गळ्यामध्ये. आणि परीक्षित राजाला हे कळलं नंतर की तुमच्या जे सेना आहे ना, म्हणजे सेवक, त्या सेवकांनी शिष्य गेले असता त्या साधू मंताच्या गळ्यामध्ये सर्प टाकलेला आहे. ते शिष्य आल्यानंतर पाहिला त्या गळ्यामध्ये सर्प होता. अतिशय क्रोधाला गेली त्यांची. त्यांनी शाप दिला. कोणी? त्या ऋषीच्या शिष्यांनी. काय शाप दिला? ज्याने कोणी सर्प गळ्यामध्ये टाकला असेल तो 7 दिवसात तक्षक जाऊन मृत्यू पावेल. परीक्षित राजा घाबरून गेला. म्हणलं ती माझ्याकडे चाललं ना ती, कारण मीच केलं झालं. ती राजा आहे तू सेवकांना काय आज्ञा दिली काही माहीत नाही. भागवतात कथा आहे ती. मग मात्र तो साधू आपल्या याच्यातून ध्यानातून जागे झाले आणि त्यांनी ते प्रकार पाहिला. सर्प शाप झालेलं सगळं लक्षात आलं. ते साधूकडे गेले, त्याच्याकडे गेले आणि तिथं जाऊन त्यांना सांगितलं. परीक्षित राजा बाहेर आले, दंडवत घातला, श्रीसंतांची माथा चरणावरी साष्टांग घरी दंडवत घातला आणि सांगितले, क्षमा मागितली, माझ्याकडून असा असा अपराध घडलेला आहे, शिष्याकडून काय पण मीच संपूर्ण जबाबदार मी आहे. मग काय मला प्रायश्चित्त ते मला द्या. म्हणजे प्रायश्चित्त तुलाच मिळणार आहे. पण तू एक काम कर, या पापातून तुला जर निवृत्त व्हावं असं वाटत असेल तर तू काय कर, महाभागवत करुणी श्रवण, महाभागवत करुणी महत्व आहे श्रवणाला. परीक्षित राजाला सांगितलं तू भागवताचं श्रवण कर, भागवताचं श्रवण करीन तुला मृत्यू नक्की येईल. पण मृत्यू येईल पण काय होईल तुला मृत्यू आलेला कळणार नाही. आपलं ऑपरेशन होतं, डॉक्टर ऑपरेशन करतात पण ऑपरेशन होईपर्यंत कळत नाही. काय गेलं भूल देतात, भूल दिली की बधीर होतं. तसं परीक्षित राजाला सांगितलं मृत्यू तुला येईल पण त्यावेळेस मायेच्या आच्छादन बाजूला गेलेलं असेल आणि तुला वैराग्य प्राप्त असेल, भगवत दर्शन होईल आणि तू वैकुंठ धामाला विष्णू लोकामध्ये येशील, तुला कळणारही नाही. म्हणून भागवतारा म्हणून श्रवण करा. याच्यात श्रवण करण्याचं महत्त्व आहे. श्रवण केलं तरी श्रवणाने पाप निघून जातात. म्हणून श्रवण केलं पाहिजे, कथेचं श्रवण केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केलं पाहिजे, प्रवचन श्रवण केलं पाहिजे, ग्रंथाचं सद्ग्रंथांचं वाचन असेल तर श्रवण केलं पाहिजे. श्रवण करण्याची आवड निर्माण झाली पाहिजे. आता आवड श्रवणाची राहिलीच नाही. आता कशाची आवड आता नको सांगायला, आज काल आहे ना ते आता बुवा बांधलेला आहे, उगं इकडे तिकडे हिंडता येत नाही. आणि म्हणून या काकड्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आजपासून नाही तर ते म्हणजे क्रेता द्वापार कली ज्यावेळेस प्रारंभ झाला, क्रेता त्रेता द्वापार संपला 5003 या दिवशी भगवान परमात्मा श्रीकृष्णाने पलायन केलं, म्हणजे निजधामाला गेले. आणि त्या दिवसापासून 5000 आज जवळजवळ काहीतरी 24 का 25 वर्ष झालेले कली लागून, तेव्हापासून ते परमात्मा पांडुरंग द्वारकेची मूर्ती आली. तिथं भगवंत आले आणि त्यांनी सांगितलं जे कोणी माझा नित्य काकडा करतील, जे कोणी मला ओळखतील, जे मला माझं रूपाचं दर्शन करतील, माझं ज्यांना दर्शन होईल त्यांचे पाप शिल्लक राहणार नाही. बरं एवढंच काय
जर तुळशी पूजा केली, पतीची सेवा केली, काय सांगू, पती सेवा का करायची तुम्हाला घेऊन, पती सेवा करीन, पती सेवा, त्यांचीच लई बाजू उचलून धरली. सांगतो ऐका. तुम्हाला माहिती ना, तुम्ही काकड्यामध्ये बघता ना, काकड्यामध्ये एक अभंग आहे, काय, पाय लक्ष्मीचे हाती. आता पाय कोणाच्या हातात मध्ये येतं, कोणाचे पाय कोणाच्या हातात येतं, लक्ष्मीच्या हातात पाय येतं, विष्णूचे. आणि विष्णू कोण आहे लक्ष्मीचा, आलं का लक्षात. मग हे कोण आहेत, हे काय विष्णू आहेत काय तेव्हा. अहो तुम्ही लक्ष्मी म्हणल्या विष्णूच किती. मग त्यांची पूजा जर केली, मग पायी जर पायाचे चरण स्पर्श करून जर सेवा केली, तर गंमत अशी, तुमच्या हातामध्ये लक्ष्मी. लक्षात आलं का, तुमच्या हातामध्ये लक्ष्मी आणि पतीच्या पायामध्ये यश आहे. इथं यश आहे आणि लक्ष्मी, आणि लक्ष्मीची आणि यशाची गाठ जर पडली, काय होईल, काय होईल म्हणजे आनंदचे आनंद होईल. काय होईल, मग तुम्ही काय केलं पाहिजे, उद्यापासून यांचे पाय धरले पाहिजे. म्हणजे महाराज बरं झालं तुम्ही परत करू शकतो. असो, काकड्याचं महत्त्व तुम्हाला कळालं. मला फक्त तेवढं सांगायचं होतं की काकडा अतिशय महत्त्वाचा आहे. काकडा केल्याने जीवनामधले दुःख दारिद्र्य निरसन होतं, संकट निघून जातात. म्हणून काकडा अवश्य करा. काकडा जे मंडळी करतात ते आनंदी असतात आणि आनंदीत राहतात. आणि बघा तुम्ही, जवळजवळ माळकऱ्यांवर संकट येत नाहीत. माळकरी असू द्या बरं, तुमच्या गळ्यात 1 किलो सोनं आहे. आता दादा का यांच्या गळ्यात 1 किलो सोनं आहे म्हणा की हा 1 किलो, काही बघा देत काय ती 1 किलो सोनं आहे. आणि सोनं बाहेर काढलं आणि अशा रस्त्यांनी गेल्यावर किती जण पाया पडतील यांच्या, किती जण पाया पडतील. पाया नाही पडायची, पण त्याच्या मागं 2 जण सावध राहावं लागतील. बघा कुठं जाते, बघा कुठं जाते. का, भीती. पाया तर नाही पडणार, पण अहंकार आहे, गर्व आहे, म्हणते का अहंकार आहे, गर्विष्ठ आहे, सोनं घेऊन मी रेवतोय. आणि पण आता त्या सोन्याच्या जागी 4-5 माळा आहेत गळ्यात, पताका आहे खांद्यावर, आणि रस्त्याने चालली. काय करता तुम्ही, न सांगता म्हणजे दर्शन करणार. मग महत्व कशाला आहे, माळीला की सोन्याला. मग हे महत्वाचं आहे. म्हणून माळकरी जे आहेत ना, ते विष्णू भक्त येतं, लक्ष्मी पुत्र येते. ते लक्ष्मीपती नाही, आपण लखपती आहे मी, लखपती नाही, ते विष्णू पुत्र आहेत. म्हणून त्यांच्याकडे सदैव भगवंत त्यांच्या जवळ असतो. म्हणून तुम्ही ती सेवा केली पाहिजे. असो, आज काल्याचं महत्त्व सांगितलं. कोणी सांगितलं असं का माहीत नाही, पण मला आज वाटलं तुम्हाला काला सांगावात. कारण हे काकडा सांगावा, काला तर सांगायचायची नाही का, पण काकडा सांगावा म्हणून काकडा तुम्हाला सांगितला प्रथम याच्यामध्ये. पण याच्यामध्ये महाराज बांधलेला असतो दाव्यानी, चाराटानी, यांनी नाही. मग कशाने, संप्रदायाने, नियमाने. संपूर्ण जे शास्त्र आहे ते शास्त्रांनी बांधलेलं आहे की काय करायचे या दिवशी. फक्त चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. काय करायचे या दिवशी, चरित्र ते उच्चारावे, ते चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. आता भगवंताने कुठं कुठं चरित्र केलेले येतं, द्वारकेमध्ये चरित्र केले, हस्तिनापुरामध्ये चरित्र केली, कुरुक्षेत्रावर चरित्र केलं, मथुरेत चरित्र केलं. ते नाही सांगितलं उच्चारायला, ते उच्चारू नका म्हणले. पण कोणचे उच्चारा, गोकुळात ते चरित्र केले ते उच्चारायचे. मग गोकुळामध्ये काय चरित्र केलं, अतिशय गोड चरित्र केलं. आणि जे कोणी हे गोड चरित्र श्रवण करील, जो गोड सर्वांगाचं काम करून ऐकील, आणि भगवंत तुम्ही स्वतः गोकुळात ज्या वेळेस जाता, आम्ही गोकुळातच आहे असं ज्यावेळेस वाटेल, भगवान परमात्म्याच्या जवळ, नंद घराच्या जवळ आहोत असं ज्यावेळेस वाटेल, तेव्हा तुम्ही अक्षरशः भगवंताच्या भगवंत धामाला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गोकुळामध्ये जे केले चरित्र ते वर्णन करायला सांगितले. काय चरित्र केलं गोकुळामध्ये,
मला तर वाटतं गोकुळात चरित्र करायचंच काय, पण कृष्ण परमात्मा जन्माला यायच्या आधीपासूनच चरित्र चालू आहे, नाही का? भगवंत यायच्या अगोदर चरित्र चालू झाले. कोणचे चरित्र चालू झाले? ज्या वेळेस कंसाने त्यांची बहीण देवकी तिला बंदीशाळेमध्ये टाकलं. तुझ्या पोटी जो मुलगा येईल तो मला मारणार आहे असं मी ऐकलेलं आहे, नारदानी सांगितलेलं आहे. पण नारदानी सांगितलंय त्याचा पुत्र येईल. मग कितवा नंबर माहीत नाही, पहिला येतोय का पहिलाचा आठवा होतोय का आठवाच पहिला होतोय हे काय कल्पना नाही. त्यामुळे सरसकट मारायचे मला. त्याला बंदीत टाकलं आणि प्रत्येक मुलगा झाला. असं कारागृह आहे. मथुरीला कोणी गेले का याच्यातलं? गेलेच नाही मथुरीला. तुम्ही गेलता द्या तात्या जाऊन आली मथुरीला. आता छोटं केलंय त्यांनी, पूर्वी मोठं होतं. त्याला बरोबर 8 दारं होती आणि आत कारागृह होतं मोठं. आता जरा बदल केलाय त्याच्यामध्ये. आणि तिथं ज्या ठिकाणी वसुदेवा देवकीला बंदी केलं होतं, म्हणजे साखळदंडाने बांधलं होतं, अशी ती खोली आहे. आणि बाहेर शिळा आहे एक. त्या शिळेवर तो आपटायचा आणून तो गरगर फिरायचा आणि त्याच्या आपट्याचा गदा प्राण करून टाकायचा असे. आणि बाहेर प्रत्येक दारामध्ये 8 दारं, प्रत्येक दारामध्ये रक्षकवाल होते, चोपदार रक्षल प्रत्येक दारामध्ये. आणि ते काय त्यांना एकाला एक हजार हत्तीचं बळ होतं. असे बलदंड कोण जाईन तिथून? मुंगीसोबत बाहेर जाऊ शकत नाही ना आत येऊ शकत नाही असा कडे कोट तो बंदीखाना होता. आणि त्याच्यामध्ये वसुदेव देवकीला टाकलेलं आहे आणि बंदिस्त केलं. आणि अशामध्ये ती मुलगी देवकीला प्रसूत झाली, बाळ झालं की सांगायचे कंसाला. कंस यायचा, त्या हातातलं ओढायचा. देवकी ढसा रडायची, भावाच्या चरणी लोटांगण घालायची, बाबा मला वाचव, मला माझ्या मुलाला वाचव, असं नको करू. मस्ती गयावया करायची. पण कंस ऐकत नसं. कंस मामा, 3 मामा लय खराब. 3 माम सांगते कंस मामा, मारीच मामा. यांना माहितीची शकुनी मामा लय धोकादायक. शकुनी मामाने अख्खी नाशच करून टाकला. नातच नाही करायचा मामा लोकांचा. पण मला एक कळत नाही, मामा लोक माग उभे करतात काय नाही. आणि मामाच कन्यादान होती ती. कन्यादान खरं कोणी होत आहे बहीण? बापाने. बघा बरोबर आहे, आई वडिलांनी कन्यादानात आहे. कारण कन्यादानाचं पुण्य पृथ्वी मोला इतकं आहे. पृथ्वीचं मोल जेवढं आहे तेवढं कन्यादानाचं पुण्य आहे. आणि ते पुण्य कोणाला देत? मामा लोकांना. मामा काय येतो काय घेऊन काय माहिती, कपाट येतो घेऊन का गोदरीचं काय हांडा घेऊन येतो सोन्याचा काय, पण त्याच्याकडून कन्यादान करून घेतात. प्रथा चुकीची आहे ती, आहे की नाही दादा? बरोबर आहे की नाही? ती कन्यादान कोण? आई वडिलांनी कन्यादान. आई पुढं आई वडिलांनीच कन्यादान वाचायचं. आणि कन्या ही इतकी ज्याला कन्या आहे ना ते भाग्यशाली आहे. त्याचं कारण असं आहे, ज्याच्यावर ऋण नाही ना, ऋण पाठीमागच्या जन्माचं, त्यालाच कन्या होतात. ज्याच्यावर दरिद्री आहे ना, ऋण आहे, त्याला मुलगा असतो त्याला. आणि तो काय असतो त्याचं ऋण फेडीत नाही. आता कसा फिरचा आम्हाला माहिती आहे ना, कसा फिरत होती. आमच्याकडे येत महाराज तुम्ही काढली तुम्ही संस्था, हा हिने आमचं एवढं का काय सांगायचे, पाणी मागितलं का गोटा उचलीचं त्याला घेऊन जा तिकडं. आणि म्हणलं ते आम्हाला उचल्या रूम न उचली ना तिथे गेल्या, तुम्हाला काय कळाय ना, पण तुमच्याकडे जा घेऊन. म्हणून पुत्र आता ते काय डोकं दुखी असो. आणि म्हणून कन्या ही 42 कुळाचा उद्धार करते. 42 कुळाचा, 21 पित्याचा आणि 21 मातेचा. आणि दोन्हीकडेही दिवा लावती. आणि सर्वात सक्षम कोण असेल तर भगिनी आहेत. सहन करण्याची ताकद फक्त भगिनीकडेच आहे. अहो आपण दिवसभर गोटे आणतोय, पत्त्यावर बसन खेळ पारा बसन इकडे तिकडे गोटे आणि काही घरी आले वाट जेवायला. ती म्हणलं थोडं झालं नाही, धावणच ठेवू. ती काय असं धावत होती की कुत्रं बरं असं धावत होती. मग सांगायचं फक्त सहन करण्याची ताकद तिकडं आहे. म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहेत. मला सांगायचं काय, तुम्हाला काय सांगायचं होतं? अहो मला बंदी शाळा सांगायचे, पत्ते काय डोक्यात धरू नका. बघा असे श्रोते लागा देत, बुवा कुठे गेला ते जागेवाला पाहिजे. हे मला नेऊन जातो पत्त्या, मी बस पत्ते खेळत बंदी शाळेमध्ये. आणि गयावया केली, 6 मारली, 6 मारी बाळे मारली कंसाने, 6 माळ मारली. 7वा योगमायेने. आणि 8वा जन्माला आला असा चतुर्भुज रूप धारण करून.
4 हात आणि पाहिला देवकीने सांगितलं बाबा एवढा मोठा झाला तर हे काय ते सगळे गडबडून गेले देदीप्यमान समोर प्रकाशमान झाला आणि बरोबर भगवंताने ते पूर्वी आदिती होते त्यांनी खूप तपश्चर्या केली होती त्यांचं मला पुत्रप्राप्ती व्हावं तू मुलगा होऊन म्हणून यावं असो आणि मग नंतर ते लहान झाले इतके लहान झाले की एक दिवसाचं बाळ एवढं बाळ झालं ते बारीक पण त्यांनी सांगितलं तर तू बारीक झालाय पण कंसापासून वाचवायचं कसं तुला आम्ही चिंतित आहोत काय करावं काय नको करू एक काम कर टोपली घे टोपलीत मला ठेव मला डोक्यावर घे चिंता करू नकोस मला डोक्यावर घेतला तुला कळेल काय. नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला ओ नंदाच्या घराला नंदाच्या घराला डोक्यावर ठेव आणि कुठं नाही मला मजर नाही नंदाच्या घराला घेऊन जा आणि नंदाच्या घरी गेल्यावर काय कर मला तिथं ठेव आणि तिथली माया घेऊन ये वसुदेवानं ऐकलं टोपलीत भगवंताला ठेवलं टोपली उचलली डोक्यावर घेतली डोक्यावर घेतल्याबरोबर काय झालं पायीचे बंधन गळती पायीचे बंधन साखळ उचलिला कमलापती पायीचे बंधन गळती पायीचे बंधन गळती पायीचे बंधन गळती उचलिला कमलापती पायीचे बंधन गळती पायीचे बंधन पायीचे बंधन उचलिला कमलापती पायीचे बंधन गळती पायीचे बंधन काय प्रमाण दिलं उचलेला कमलापती पायीचे बंधन गळती बंधन तुटून गेली बरं नुसते बंधन नाही तुटले द्वारी असता रक्षपाळ ती म्या मोहिले सकळ सगळ्यांना मोहित करून टाकलं रक्षपाळ असणारी झोपी गेली भुली येऊन पडली दारं उघडली रास्ता मोकळा झाला झप 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 वसुदेव निघून गेला यमुनेपाशी गेला यमुना जवळ उभा राहिल्यावर चिंता वाटली यमुना धोथडी भरून वाहायचा ती यमुनेला पूर आला चाट यमुनेला पूर एवढा आला कसं जायचं पलीकडं आता पाऊस धो सुरू झाला बाळ भिजू लागलं काय करावं चिंता निर्माण झाली तितक्यामध्ये शिशानी वर फडी धरली वसुदेव यमुना माईमध्ये शिरू लागली गुडघ्या इतके गेली मांडी इतकं गेली कमरे इतके गेली छाती इतकं गेली पोटाला पाणी लागलं पार आता काय करावं पार नाकाला पाणी लागलं तरी पण ती गंगामाई काय कमी होईना काय करावं भगवंताच्या लक्षामध्ये आलं आता हे असं का होतं तर यमुना माई यांनी सांगितलं होतं की मला तुझं दर्शन करायचंय मग भगवंताला लक्षात आलं आता वसुदेवाची परीक्षा पाण्यात काही मजा नाही म्हणून पायी बाहेर काढला चढला
पाणी पाहिल्यानंतर भगवंताने पाय बाहेर काढला आणि अंगुष्ट्याचा पाय लागला. दर्शन केलं यमुनामाईने आणि लगे ओसरायला सुरुवात केली. पूर्ण ओसरली, इतकी ओसरली पूर्ण वाट करून दिली वसुदेवाला. वसुदेव पलीकडे गेले असे नंदा घरी गेले आणि नंदाच्या घरी गेल्याबरोबर आपला तो खाली भगवंताला खाली ठेवलं आणि त्याच टोपलीमध्ये माया घेतली आणि ती टोपली उचलली, डोक्यावर घेतली, परत निघाले. वाट होती, पुढे निघाला, माग गंगामाया आहे तशी पूर्ण वाहू लागली. आतमध्ये कारागृहामध्ये आले, सगळे दारं लागत आली. रक्षक जागे झाले आणि मायाने केला अकांत. माया करी अकांत, जागा होई तो कंस जागा झाला. अरे म्हणला तेवढा अकांत न सांगता मला ऐकू आला इतका, कोण रडतंय मोठ्याने. तितक्यामध्ये द्वारपाळ आले, सांगितलं देवकीला पुत्र झाला. अरे म्हणला पुत्र झाला, पळतच गेला, त्याला कळलंच नाही, भानच नाही, तिथपर्यंत गेला, पाहतो ते काही कन्या. आणि मला इथं कन्या आहे, 8वा मुलगा व्हायला पाहिजे होता, ही 8वी मुलगी कशी झाली. राग आला आणि इकडे म्हणला ओढलं, जैना खसकन ओढलं आणि जे शिळा होती ना त्या शिळेवर गरगर फिरून आपटणार. तुझं लागी मध्ये उपजला मध्ये तुझ्या लागे मध्ये उपजला आणि ती फिरल्यानंतर हातातून निसटली अशी सांगितलं, तुझं लागी वधी. अरे मला काय मारतोस, मला काय मारतो, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. अरे बापरे, आता थरकाप सुटला त्याला. ती वर गेली, आकाशवाणी झाली. पहिले आकाशवाणी व्हायच्या, आता आकाशवाणीच्या बातम्या येतात. आला ओला दुष्काळ जाहीर करायचा का नाही का, हा ते वाला तिकडं करते, त्यांच्याकडे कोरडा आहे ना, मग इकडे वाला आला काय आणि पार गटार आला तरी त्यांच्यात काय फरक होत नाही. त्यावेळेस आकाशवाणीवर ती विश्वास ठेवायची. आता कोणच्या वाणी विश्वास ठेवा काय कळत नाही. वाणीवच काय, वाण्या विश्वास नाही तर वाणी कुठे विश्वास होता. पण त्यावेळेस कंसाचा विश्वास होता वाणीवर. आकाशाची वाणी सांगे कंसाची, सावध हो मी आलोय. आणि मग काय प्लॅन करायला सुरुवात केली. आपल्याकडचं प्लॅन आता आली मग प्लॅन सुरू होतात. कोणचा गट कुठं, कोणचा गट कुठं, कोणच्या कुठं टाकायचं, कुठं टाकायचं, कुठं लाकडं टाकायचे, कुठं दगड आपटायचे, सगळं ते प्लॅन चालू असतात. प्लॅननी होत चालतं. मग कोणत्या टायमाला कधी येईल, कोणची कुठं काय होईल, असा प्लॅन चालतो. तसा कंसाने प्लॅन सुरू केला. पहिला म्हणले जा आता. कोण सांगितलं, म्हणले ती जन्मले त्या जन्मपत्रिका सांगा. कोण पाठवला, महाबळभट्ट पाठवला तिकडं. मग काय बळभट्ट गेले ब्राह्मण होऊन. आता हे ब्राह्मण होतं, गेले सांगायला पंचगण सांगायला आत गेल्या यशोदेने विचारलं तुम्ही कोण आहात. म्हणजे मी कोण म्हणजे मी ब्राह्मण आहे, मी मोठा भटजी आहे, मला महाबळ म्हणतात, मी महाबळ भट्ट आहे, मला सगळं त्रिकाळ ज्ञान आहे. अरे म्हणले कालच गर्गाचार्य गेले, त्यांनी सांगून गेले संपूर्ण असणार. महाबळ भट्ट काय म्हणला, गर्ग तो चुकला गर्गाचं गणित चुकलं, त्याचं काय बरोबर ना गणित चुकलं म्हणला. का हे मूळ नक्षत्रावर कार्ट ज्याला म्हणले, याच्यात आई वडील कोणतरी जाणार, याला लवकर मारून टाका, नाही तर हे तुमचा वाटोळ ते सगळ्या वंशाचं वाटोळ करीन. नाही केलं काय, सगळ्या वंशाचंच काय, दिवा लावायला तुझी प्रजा राहणार नाही याची, इतका येत संपूर्ण वाटोळ करणारा आहे हा मुलगा. आणि यादवांचा खरंच नाश झाला की. यादव कुठं राहिले आता, यादव आडनावाची येते, माळशिरची यादव आडनावाची येते. पण यादव जे होते, यादव प्रमुख लय बलदंड यादव होती, शक्तिशाली होती, प्रचंड बुद्धिमान होती यादव. ती यादवांचा नाश करी म्हणजे घराण्याचा नाश करीन हा. आणि ती सांगायला सुरुवात केली. मग काय तिने यशोदा म्हणजे मोडून गेला रे, मोडून गेला रे. ऐकून घेया तुझे जाणत राहायचे जाणून घे, ऐकून घेया तुझे जाणत राहायचे जाणून घे.
कोणाचं तरी वाजत काय सुंदर गातेत. हा? इतकं सुंदर गाणं आहे आणि योग्य ठिकाणी गाणं आहे. यशोदेला सांगतात अरे त्यांनी काय काय करणार आहे संपूर्ण प्रमाणात सांगितलं त्यांनी इतकं असं होणार आहे. मग यशोदेने मागं पुढंच पाहिलं नाही, पाठच टाकला बसायला, पाठ टाकला बसायला, त्याच्यावर भटजी बसले आणि लागले पंचगण सांगायला. देवाला वाटलं माझं पंचगण सांगतोस तू, माझं भविष्य तू सांगतोस. मग त्यांनी सांगितलं आता यांचं स्वागत केलं पाहिजे ना. कोणाचं स्वागत केलं पाहिजे? भटजीचं स्वागत केलं पाहिजे. मग भटजीला काहीतरी दक्षिणा द्यायला पाहिजे ना. फुकट ऐकावं नाही कोणाचं, भटजीचं कधी फुकट ऐकू नाही, त्यांना द्यावं लागतं. इथं आहेत का? नाही तर म्हणते या आमच्याकडे वळलं का काय. भटजीचं स्वागत केलं. कसं स्वागत केलं भटकीचं? चेतना दिली पाटाला, उखळाला, बसणाऱ्या पाटावर जेव्हा पाटाला पाटाने जी उठला का नाही पाठ, ते भटजी उठून पालथं पडलं. तिकून ते मुसळे ती नाचतच आलं. म्हणलं हे काय, कोण उखळ नाचत येते, कोण मुसळ नाचत येते, कोण भांडे नाच. भाटजीला इतका मारला, इतका मारला, इतका पळत निघाला त्याच जाणावे तुटले पंचांग फाटले, जाणावे तुटले पंचांग फाटले. गाणवे तुटले पंचांग फाटले, गाणवे तुटले पंचांग फाटले. गाणवे तुटले पंचांग फाटले, गाणवे तुटले पंचांग फाटले. दुर्दशा झाली, काकांची दुर्दशा झाली. धोतर फिटलं, जानवं तुटलं, संपूर्ण ते आपटत आपटत कंसाकडे गेलं. कंसाने पाहिलं अरे काय अवस्था आहे. म्हणजे अवघडे बाबा, ते गिराईक खट्याळे, तिथं कोणी जाईन ते काही व्यवस्थित माघारी येणार नाही बाबा. सावध हो कंसा. कंसाला राग आला, अरे काय हे तू मला म्हणला असं करेन कसं करेन, तूच आला का दुर्दशा करून. मग अनेक पाठवायला सुरुवात केली. कोण कोण पाठवलं? पुतना पाठवली. पहिले गिराईक पुतणीचं होतं. आता नाही लई सांगत नाही का लांब, हे म्हणते काय मा बाबा बरडीच निघाला टाईम. मग तिथं पुतना पाठवली. पण पूर्वीची पुतना तिला आशीर्वाद दिलेला होता, असं होते काय असेल. आणि मग पुतना आली, मावशी म्हणून आली. यशोदा म्हणली मला तर काय बहीण नव्हती कोणची, तो माझ्या आईला बहीण नव्हती, मी मावशी कुठून आली. मावशी, मी तुझी मावशी म्हणून घरात शिरली. कृष्ण परमात्म्याला जवळ घेतलं, स्तनात काय भरलं? विष भरलं. आणि विष भरून ती त्याला प्रत्येक मुलावर प्रयोग केले. अनेक मुलं मारले त्यांनी. भगवंताला वाटलं की पहिलेच भावानीचं गिराईकी, आता काय याला जाऊन देऊ नका. मग ती जवळ आली, पुतण्याला विष पाजायला लागली. इतकं ते स्तन धरलं, इतकं पाजायला लागली, पेलं ते इतकं ओढलं का नाही, पार पंच प्राणही ओढायला सुरुवात केली. आणि रक्त आल्यानंतर ते पोचना गतप्राण झाली, खाली पडली. तिचं महाकाय शरीर झालं. पुतना मारली, महाबळ गेला, पुतना मारली, शक्टासूर मारला, अनेक प्रकारचे आजा, काग बग रिठ्या, संपूर्ण हे देवाने सगळे मारले. कागासूर, आगासूर, बकासूर, अनेक सुर असुर आले. सर्व असुरांना भगवंताने मारलं. मग मात्र भगवंताला यशोदाला वाटलं, भगवंत मोठे झाले, खेळायला लागली. इकडे तिकडे खेळायला लागल्याबरोबर खोड्या करायला सुरुवात केली भगवंताने. मग खोड्या करायला सुरुवात केली. काय काय खोड्या केल्या? अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. एक खोडी तर अशी केली भगवंताने, दोघं नवरा बायको संध्याकाळी झोपलेले, घरामध्ये दारं लावलेले. याने काय केलं? रात्रीचाच उठला भगवंत, पहाटे गेले, दार खिडकीतून आत गेले भगवंत, सगळं दैदूत खाल्लं. आणि आपण दैदूत खाल्लं तर खाल्लं, त्या तिच्या तोंडाला पुसलं आणि निघून आली. सकाळच्या पारी उठले तर येतो ग, सासूनी पाहिलं, म्हणजे काय लाज आहे का तुला? हा, जेवली नव्हती का रात्री? रात्रीच उठून तू दैदूत खाल्लं, सगळं दैदूत सगळं पाडले. अगं म्हणली मी नाही सासूबाई, मी उठलेच नाही. आणि तुझ्या तोंडाला दिसते ना, म्हणली हाताला ये, तुझ्या तोंडाला ये, त्याच्या बी अंगाला लागले, गालाला, असं काय करते तू? खाल्लंय तू? नाही म्हणली, नाही खाल्लं. कोणी खाल्लं असन? मग म्हणली तोच आला असन. हा, तोच आला असन. रात्री आले चक्रपाणी,
खाऊनी दैदूत पलवणी. हा असं गारहाने सांगितलं गवळणीनी. मग आणि मग ते पाहिलं, त्यांना सगळ्याला शंका आली की हा नक्की आपली खोड्या करतोय. मग एक गवळण अशी हुशार होती, कमी जास्त ना करू. आणि मग मात्र असे वयस्कर गवळण होती. ती म्हणली, का रे मुली बाळींना त्रास देतो काय तू? तुझ्याकडे पाहतेच आता म्हणली, ये म्हणली तुझ्याकडं, तुला आता आला ना बांधूनच टाकते. तिला तंबी दिली. भगवंताने सांगितलं, बरं मला बांधते काय म्हणली. ठीक आहे. गोपाळ गोळा केली. सांगितलं, आज आपल्याला जी मोहीम फत्ते झाली पाहिजे. सर्व या वाकड्या गोवड्या बिड्या वाकड्या बोबड्या सगळे गोपाळगड्याला बोलवलंय. हे असे गोपाळगडी येऊ. सगळ्यांना सांगितलं, आता मी सांगतो तेवढं साहित्य संघ घ्या. म्हणजे काय काय? काठी घ्या, खडे घ्या, वस्त्रगाळ माती घ्या आणि सराटे घ्या. सगळे घेतलं एवढं. पण बोबड्या म्हणला, देवा हे सगळं घेतलं, हे कशासाठी घ्यायचं रे? काय रे कितना हे का त्याला घ्यायचं तू? त्यांनी सांगितलं, मी सांगतो तेवढं कर. अरे बाबा वस्त्रगाळ माली घेतली का त्याला घेतली माती तू? त्यांनी सांगितलं, हे बघ गवळण हुशार असली ती आपला पाठलाग केला तर ती माती काय करायची? डोळ्यात टाकायची. आणि मग वाकडे म्हणला, अरे बाबा माती डोळ्यात टाकायची ठीक आहे, पण गवळण हुशार असली ती चष्मा लावून आली मग असं होई. मग सराटे टाकून द्यायचं. मग सराटे पायात रुतील. मग पायात सराटे वाकल्या, तू पण त्या सराटे काढा, आपण निघून जायचं. आणि म्हणले, दुसऱ्यांनी विचारलं, म्हणला एखादी गवळणी चप्पल घालून आल्यावर काय करायचं? मग मग हे खडे कशाला आणलेत? गोल खडे कशाला आणलेत? ते खडे टाकून द्यायची, चपलावून घसरणार, त्या पडणार, आपण निघून जायचं. ठीक आहे म्हणले. सगळ्यांनी आवरलं ते आणि निघून गेले. सगळे कोण पहारा केला, सगळे दार बंद. आणि मेन जे प्रवेशद्वार होतं तिथं ती म्हातारी काठी घेऊन बसली होती. कितना आता कथलं जायचं? इथं तर सगळं बांधलेले, आपण कुठून जायचं? आता दाल उगलं नाही, काय उगलं नाही, जायचं कथ? वाकड्या म्हणला, तू दम काढ. आपला जो मोरकी आहे ना, अतिशय चालाकी, तुला माहित नाही. बघ आता काय आयडिया करतोय तू. कृष्णाला तोपर्यंत भगवान म्हणजे, कृष्णा आता काय करायचं? राज जायचं कसं? फक्त एक काम करा. काय? डोळे झाका. आणि डोळे झाकून काय करायचं? एकच बोलायचं, श्री कृष्ण भगवान की जय. असा जय घोष केला. डोळे झाकले आणि मोठ्याने जय घोष केला, श्री कृष्ण भगवान की जय. असं बोलल्याबरोबर हे सगळे आतमध्ये आली. आणि उघडा डोळे उघडल्याबरोबर पाहत होतं, अरे आता आलो आपण तर काय करतो कडे? हे म्हणले, हात कस काय आणतोय? काय करायचे म्हणले? आलाय ना, ठीक आहे. म्हणले काय काय आणले? आता हे बाबा हे आणले, काय करायचं? काठी आणली ना? म्हणले हो. आता मडक्याला आणायची, शिंकेवर त्यावेळेस उतरंडी राहायच्या. आता नाही तर उतरंडी, आता खापरच नाही. आता ती पितळ गेलं, तांब गेलं, आता ती प्लॅस्टिक आली. आता झाली तशाच येते मला वाटते, प्लॅस्टिकची तांबी, प्लॅस्टिकचं सगळं. वार आलं की आलं गेली आणि हे गेलं. काय निघालंय काय? हे नाही शरीराला अपायकारक किती ते प्लॅस्टिकचं आहे ना. प्लॅस्टिकच्या कापामध्ये चहा प्याला तो अपायकारक आहे. प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये पाणी नाही प्यावं कधी. आता तर बाटलीनीच पाणी निघाले, प्लॅस्टिकच्या बाटल्या. आणि बाटल्या जी लहान मुलाला लहानपणापासून निघाली, शेवटपर्यंत बाटलीच्या. लहानपणीची बाटली बघा, त्यांना लटकली ती शेवटसोर लटकूसोर बाटलीची ती बाटली ती पोरं सोडित नाही. आणि आई म्हणते बाटलीच्या नादी लागले, तोच नादी लावलं, बाटलीच्या काय नादी लावली ती. त्यावेळेस काय बाटल्या होत्या काय? अजिबात नाही बाटल्या नव्हत्या. अहो पहिलं गेलं तुमचं पूर्वीचं राज्यात. आता त्यांच्या काळातलं काय ऐश्वर होतं का? त्या गाडग्यामध्ये दही दूध तूप. पूर्वी गाडग्यामध्ये दूध टाकायचं, ती गाडगं त्याच्यावर ठेवायचं शिगडीवर, चुलीवर. त्याच्या खातून ते गौऱ्या राहायच्या. त्याचं इतका मंदपैकी तो शेगडी चालायची, तो हे जाळ विस्तव व्हायचा. इतका खरपूस दूध तापायचं, कंप्लेट बोटा इतकी साई यायची त्याला. आता तुम्ही पाहिली. आणि मग ती बाजरीच्या भाकरी खावात काय होतं मग? एक दोन भाकरी चुरल्या. भाकरी अशा नव्हत्या त्या, अशा नव्हत्या, अशा भाकरी होत्या त्या. अशी केली, अशी का तयावर टाकली एकदा, इतकी टम फुगायची. पापूड, आता पापूड हे का भाकर हेच कळत नाही. भाकरच ती भाकर फुगतच नाही. भाकरीच्या ती भाकरी करणारीच फुगती.
काय ती फुगत आहे होती भाकर नाही फुगत भाकर. पहिलं अशा भाकरी होत्या. आता येतात का हातावर येईन का भाकरी कोणाला? हातावरच्या भाकरी सांगावं लागतं आणि याला हातावरची भाकर म्हणतात. ही चुलीवरची भाकर आहे. आता तर डाबेच निघालेत. सुंदर चुलीवरचं जेवण मग हे कशावरचं खातं काय माहिती. काय अवघड झालंय. आणि मग काय त्या गाडग्यामध्ये उतरंड लावलेली आणि त्याच्यावर म्हणजे हणून पाहायचं कशाने काठीनी बदबद वाजलं की समजायचं हे हाय माल आहे याच्यामध्ये. आणि खनखन वाजलं की हे काय आता नाही काय काय खनखन वाजलीच ना. आता काय काय नाही केलं हा ना काय नियोजन बरोबर नाही केलं का नाही आमकं केलं खन 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 वाजली तिथे. पण बदबद वाजणारे काय नाही म्हणत. कार्यक्रम चांगला झाला चांगला झाला. मंदिर व्यवस्थित झालं चांगलं झालं. किती कमी पडलं काही हे घ्या. हं, ते दानशूर म्हणतात त्याला. आणि त्यांना काही कमी होत नाही. अंकल मला स्नानाने तनशुद्धी होती. स्नान केलं की तनशुद्धी होती. दान केलं की धनशुद्धी होती. आता आम्हाला दान दिलं की तुमचं शुद्ध होणार असे दान करीत जायचं. दान केल्यानं काय होतं धनशुद्धी होते आणि ज्ञान दिल्यानं आत्मशुद्धी होते आणि नामानं काय होतं मनशुद्धी होते. मग काय करायला पाहिजे तुम्ही है का नाही. पण हे करायचं कोणी तेव्हा ते खनखन वाजलं की मोकळे म्हणायची. बदबद वाजलं की फोडा. मग काय सांगणे कोणी वाकड्या बोबड्या पेंद्या सगळ्यांनी गाडगे फोडले मडके फोडले. सगळं दहीदूप बाहेर आलं. इतकं दूध दहीदूप खाल्लं खूप खाल्लं. आणि तिचा नवरा एका दारामध्ये झोपलेला. ती एका दारामध्ये सासू बाहेर कडे कोट बंदोबस्त होता. पण ते सांडलं ना दहीदूप ते वगळत वगळत कुठे गेलं थेट खाली. ती झोपला होता त्याच्या अंगा खाली गेलं त्याला गार लागलं. तर कृष्ण परमात्म्याने सांगितलं मी सांगतो तुम्ही बाहेर व्हा. आणि म्हणजे तू मी तुम्हाला बाहेर घालतो मी येतो बरोबर. म्हणजे आता जायचं कसं बाहेर पण झाका डोळे म्हणलं सारखं डोळे झाकायला येतो काहीतरी करतोय म्हणली. वाकड्याला परीक्षाच बघायची होती. वाकडे डोळे झाकले नाही झाकले पण असे अर्धे झाकले. बघत काय करतोय येऊ हा झाकले डोळे झाकले करा जय जयकार केला गोपाळाने जय जयकार. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जयकार केला. ते कधी बाहेर आले कळालेच नाही त्यांना. पण वाकड्यानी असं डोळे उघडते ना ते पुढे सवण राहायची घराला सवण राहायची. आता नाही सवणच नाही. आता खिडकी येतात भले मोठं दार येतं का काय कळतं नाही. खिडक्यात मोठाले त्यातून कोणी आत येतही. परवा आमच्याकडे चोर आली तेव्हा खिडकीतून आली. म्हणजे कुठून आली खिडकीतून. खिडकी मोठी आहे तेवढी मोठी खिडकीतून. तेव्हा सवाण्यातून ती वर डोकं केलं. त्यांनी डोकं का बघितलं होतं ना ती मधीच गुतलं. गुतल्या मग लागला वरडायला कितना. आमचा एक मेव नाही ते रातच उठायचं कडी उघडीत गोधडी पांग बघलं घेतं रस्त्याने निघायचं. आणि म्हणलं ही कसली झोपी काय झोपा असते ते काय कळत नाही. काहीच्या क्रिया झोपा काय तोंड वाचून झोपा देत. तोंड वाचलेलंच झोपा देत काय डोळ्यांचे उघडे झोपलंय का जागा हे कळत नाही. असे गमतीचे असो. आणि मग काय भगवान परमात्म्याने ते झोपलेलं आणि हे बाहेर आले. त्याला वाकड्याला हाणायला सुरुवात केली. आतमध्ये हाणल्यावर देवाचं चिंतन केलं. देवाने सांगितलं डोळे उघडे ठोशीन नाही ठेवायचं. झाक डोळे झाकले डोळे आलं ना बाहेर. आणि मग आतमध्ये कृष्णाने हळूच कडी उघडली. जी देव बसली होती ना कडी उघडली आणि तिच्या अशी ती झोपलेलीच होती. तिच्या पाया खालून डागरा निघायला थोडं धक्का लागलं बघितलं अरे रे रे म्हणले धरला हे आतमध्ये होता येऊ हा. आणि मग हाक मारली अगं काय करतं म्हणले झोपल्या अशा कशा झोपल्या तुम्ही ह्यो आत शिरलाय तरी तुम्हाला माहित नाही. अगं म्हणले ती म्हणले आत्याबाई आम्ही आज झोपलो पण तुम्ही तर बाहेरच येतं आत कसा आलाच येऊ. मग कसा आला सगळे दार बघितले फिट दार आला कुठून येऊ काय माहित नाही. बरं म्हणली ठीक आहे आता धारलाय म्हणली आता असाच वडीत नेते धर याला. त्याला उठवलं तिला सुनाला उठवलं मुलाला उठवलं आणि सांगितलं धर याच्या हाताला. सुनानी कृष्ण परमात्म्याच्या हाताला धरलं. मागं तिचा नवरा त्याच्या मग आत्याबाई ही निघाली. बाकीचे लोक बाया म्हणले काय अगं बाया आज कृष्ण आज पोराला धरलं म्हणले पोराला धरलं. मग काय सगळे बघायला निघाले लोक सगळ्या गल्लीतून. गोकुळामध्ये गेले ते कधी गोकुळाला कधी गेले का
गोकुळामध्ये आजही बारीक बारीक गल्ली आहेत अशा आहे ना, बारीक बारीक गल्ली येतात अशा बुळी 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 येतात आणि लय आजही सुंदर असं गोकुळाला जाऊन पहा, लय रमणीय आहे गोकुळ. हां लय मस्त आहे, गेलते काय? हां हां गोकुळात एक आनंद वाटतो गोकुळात. आणि पूर्वीसारखं ठेवलंय बरं का जरा जरा त्यांनी. आता पूर्वी कसं असेल ते वेगळं, पण आजही इथं आणि मंदिरं लय भारी येतं, कलरची नक्षीकाम असो. आणि मग मात्र ती बोळी बोळी नेशवेकडे निघाली. परमात्म्याने काय केलं, चालता चालता हळूच बघितलं चाकाचोळा आणि भूल पाडली आणि त्या तिचा बायकोचा हातात नवऱ्याचा हात दिला हळूच कुणी आणि ह्यो गेला पळून दुसऱ्या गल्लीने थेट कुठं यशोदेपाशी. यशोदेला जाऊन आला, मला भूक लागली आई, मला काहीतरी खायला दे, मला भूक लागली खायला दे. यशोदेने त्याला उचलला, कडव घेतला, काय पाहिजे तुला? तिला काय माहिती उद्योग करून आलेला आहे. कडव घेतला, काय काही मुलं आहेत ना उद्योग करून येणार, काहीतरी करणार, सांगणार मी काहीच केलं नाही, मी काही केलं नाही. आईला काय खरं वाटतं काय? आपल्या मुलांनी काय केले पुढे खरी वाटत का? कोणत्या आईला काही वाटत? कडव घेतला, तोपर्यंत बाहेर हे लोक जमा झालेली. ये यशोदे बाहेर, यशोदे ये बाहेर. यशोदा बाहेर आली, कडव घेऊनच आली त्याला. ज्याचं गारणं सांगायचे तिचं कडवायची, ज्याचं गारणं सांगायचंय ते कडव बसेल. मग माझ्या हातात कोणी? तिने हातात बघितलं मागं, तुम्ही कधी हातात आलाय मागं माझ्या? आणि म्हणजे घरापासून तुम्हाला धरलंय. अरे मी कृष्ण परमात्मा त्याला धरलं होतं, कृष्णाला धरलं होतं, तू आलाच कसा? आणि मग यशोदा म्हणली, अगे तुम्ही काय लटकात घेता? तुम्ही मोठ्या ढाल गजा का? तुम्ही आळ घेता? तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी तुम्ही. काय तुमचं सगळं खोटं आहे. ती मोठी गवळणी मस्तपैकी. आणि एवढं तुम्ही आळ घेता, तुम्ही 12 वर्षा, तुम्ही 12 गडच्या ढाल जागा मोठे आहे, तर तुम्ही आळ घेता परमात्म्यावर. माझा कृष्णा तसा करत नाही. अनेक खोड्या केल्या, अनेक खोड्या केल्या. भगवंत दारात रांगोळ्या काढल्या, कोणी रांगोळ्या पहिले रांगोळ्या काढायच्या ना, आता काय काढलं येतात, काय काढले सुंदर रांगोळ्या काढल्या, मोठ्या रांगोळ्या काढतात. आणि ते रांगोळ्या काढल्या की रांगोळी काढून देऊस तर बसायचा गप. रांगोळी काढली की त्याच्या जाऊन मुतायचा. अष्टदळ काढली अंगणी, तयावरी मुते चक्रपाणी. त्याच्यावर मुतायचा. गाराणेच बरंच गाराणे जायचे यशोदेकडं. अनेक गाराणे गेले, अनेक गवळणी समूह गोळा झाला आणि सगळ्या गवळणी मिळून कुठे गेल्या? अवघ्या मिळून गवळणी आल्या नंदाच्या अंगणी. कृष्णा यशोदा सांगितले खोड्या ते टाकोणी. आणि असं करू नको चक्रपाणी सांगितलं सगळ्यांनी. सगळ्या गवळणी गेल्या, सगळ्यांनी गाऱ्हाणं सांगितले. यशोदेच्या नयनी आले पाणी, डोळ्यामध्ये पाणी आलं. गवळणी ऐकून गवळणीची गाऱ्हाणी, यशोदेचे नयनी आले पाणी, डोळ्यामध्ये पाणी आलं. काय माझ्या मुलानं किती उपद्रव केला, काय करावं ह्याला, काय करावं? अतिशय दुःखी झाली, बसली. कृष्ण परमात्म्याने विचार केला, नको आता त्या पुढे अनेक लीला आहेत. ते व्रत करीती गणपतीचं, गणपतीला मोदक करीती, त्याच्यात तो खातो आणि काय लीला येतात बऱ्याचशा. आणि त्या अनेक हे केल्या, प्रार्थना केली, देवाला नवस बोलली. मग मात्र भगवान परमात्म्याने सांगितलं, आता काही बरं नाही, आता काय खोड्या करणं बरं नाही, आता ही कीर्तन सांगणं बरं नव्हे. आता पार 12-1च्या दरम्यान आला, आता तुझी कवर चालाय जेव्हा खोड्या आवरून घे. मग परमात्म्याने आवरून सुरुवात केली. परमात्म्याने काय केलं, मग कृष्णाने आपले सवंगडी बोलवले. त्यांना सांगितलं, चला गाया काढा. गाया घेऊन कुठे जायचे? चारायला जायचं. सगळे गोपाळ बोलवले, गाया जमा केल्या आणि कुठे गेले? तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. सारे गोपाळ रानात या. काय वरडलीच कळत नाही. आणि ती एकदा वरडलं की मोकळच होते. मला वाटतं गाय नाही, मशीन आहे दूध तयार करायचं.
अहो त्याला पाणी 10 लिटर 15 लिटर 25 लिटर 40 लिटर दूध देत असते काय काही एवढं दूध असतं होई. आणि ते दूध किती तापवा त्याला साई येत नाही तर दूध कळत नाही. मागून ते खराटला काय सुरत होतं ते दूध काय अहो गावरान गायचं दूध तात्या काय काय दूध होतं हां पहिलं दूध कसं होतं. दूध काढलं जर दुधात जर तापल्या दूध जर भाकर जर खाल्ली तर ते हाताचं निघत नव्हतं तूप. आता काय तुपच माहीत नाही. गावरान गायचं तूप खाल्लेले याच्यात बरेच म्हातारे आता आईच्या सारख्या वयस्कर मंडळी गाईचं दूध खाल्लेलं त्यांनी विचारा कसं दूध होतं गायचं. आता का गाय येतं वया आणि गावरान गाई किती गायचा कळप असून द्या 100 गायचा नाही 1000 गायचा कळप असून द्या आणि तिचं वासरू चुकू द्या आणि वासरं चुकलेलं वासरू जर परत कळपात नेऊन सोडलं तर बरोबर आईकडे जातं. आणि ही जर सोडा बरं सोडल्याबरोबर दार काढणाऱ्याला डुसण्या येतं. एखाद्या गायकडे गेलं तिने लात मारली की रॉंग नंबर पुढे निघात. या असं काय नव्हतं त्या गाव. आणि तुम्ही एक परीक्षा करून पहा गावरान गायचं 2 मुलं घ्या. एका मुलाला गावरान गाईचं दूध पाजायचं पूर्ण दूध पाजायचं गावरान गायचं आणि एकाला जर्सीचं पाजायचं आणि एकाला म्हशीचं पाजायचं. आणि फक्त त्याची तफावत बघायची बुद्धीमध्ये तफावत बघायची. गाईचं दूध पिलाय मुलांना मी गाईचं दूध पाजायचो. गावरान गाय घेतली होती गावरानच गायचं दूध पाजायचो. गावरान गायचं दूध अति चपळ असतं आणि बुद्धिमान असतं स्थिर बुद्धी होती त्याची. गावरान गाईचं दूध खाल्लंय गावरान गायचं दूध चाललं मुलांना. कधी म्हशीचं जर्सीचं नाही चाललं. जर्सीचं दूध चारा मुलाला ते जर सगळंच राहतं त्याला नाही कळत काही कर. अरे तुला किती वेळा सांगितलं तिथंच जातो काय सांगितलं गेन गेलं. आणि म्हशीचं दूध आला बघा ते नुसतं सुम असं सुम त्याला काही म्हणलं तरी काय होस नाही काय नाही. रियाडा सुद्धा बघा जर आला ना कधी आडवा हलणे नाही हारना ते नाही तर फार गाडी मोडून त्याच्या पुढे ठेवू ती काय धागा सोडित नाही. तसं गाईचं दूध मग त्यावेळेस गाई नंदाच्या नंद आता वेळ नाही सांगायला. नंद किती गाया असल्यावर किती गाय 9 लाख गाया किती गाया असल्यावर एक नंद होतो महानंद आणि नंदराज. नंद महानंद नंद उपनंद महानंद आणि नंदराज गाया त्याच्या किती येतात करोडोनी गाया राहायच्या नंदराजाकडे. आणि ते नंदराजा कोण होते भगवान परमात्मा कृष्णाचे पिता होते. म्हणजे ते पिता कोणीच नाही त्यांचं काय ते अयोनी संभव आहेत नाही का तो प्रगट झालेले आहेत. पण देवका वसुदेव देवकी त्यांचे माता पिता. पण यशोदा आणि नंद हे कोण त्यांचे मांडलेले म्हणजे त्यांच्याकडे आला होता. ते का तर हे पूर्वी रामराज्यातली घटना आहे त्या सगळ्या. हे देवकी कौशल्या कैकई सुमित्रा हे जे येतं ना त्या इकडे ही देवकी ती भगवान परमात्म्याला प्रश्न विचारला होता देवकीने. अरे म्हणले तू सर्व कर्तुम शक्ती तुझ्याकडे आहे तू इतक्या दिवस आम्हाला का लावले सोडायला किती दिवस वाट पाहायला लावली आम्हाला आणि मग आज सोडवलं. त्यावेळेस सांगितलं तू पाठीमागं कोण होतीस कैकई होती. तुम्हाला 14 वर्ष वनवासाला पाठवलं आणि माझी वाट पाहायला लावली मला तुझी वाट पाहायला लावली आई. त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं तुला मी 14 वर्ष वाट पाहायला लावीन. आज तुला 14 वर्ष वाट पाहावं लागली. आणि कौशल्याने माझी घरी असून मी वनवासात असून नित्य माझं दर्शन करत होती. कोण कौशल्या माता. आणि तीच कौशल्या कोण आहे आज यशोदा. म्हणून यशोदेला आईचा आनंद दिला देवकीलाही दिला. पण दोघांनाही भगवंत सगळ्यांना सारखा येत असतो. आणि एक डोक्यातून काढून टाकायचं खोळ. आजपासून आपण असं कधी मला नाही माहीत देवाने वाटोळ केलं देवाने माहीत चांगलं केलं रोज पूजा करते रोज त्याच्याकडे जाते रोज नारळ फोडते रोज उदबत्त्या लावते सगळं उदबत्त्या लावून फार राग एवढी राग साचली. पण माझं काय देवाने बरं केलं नाही. एक सांगतो देव कोणाचं चांगलंही करीत नाही आणि देव कोणाचं देव काय करतो कर्मण्य अधिकार असते मा फलेशु फक्त कर्माचा अधिकारी आपण कर्म करायचं फळ देऊ कर्माचं फळ देणार तू आहे. तुम्ही जसं कर्म करणार तसं फळ भेटणार. मग तुम्ही सत्कर्म केलं सत्कर्माचा आनंद भेटणार. आणि तुम्ही भगवंताचीच चिंतन केलं भगवंताचीच पूजा केली रोज काकडा केला रोज आनंद होतो साजरा केला भगवंताचा तुमच्या जीवनामध्ये आनंद. जसं कर्म करताना तसं भगवंत तुम्हाला देतो. आणि इकडं मात्र मग इकडं काय चाललं होतं आलं की नाही. पण हे म्हणजे आता काय चाललं एकाकी विचारित महाराज काय चाललं होतं. मग कुठं चारायला गेलं
वनामध्ये रानामध्ये चारायला गेल्या त्या गायी, गावरान गायी, आणि गायामध्ये खेळ सुरू केले. हमा पोरा हमा राधे राधे राधे. इतकं सुंदर गायनी आणि प्रमाण योग्य वेळी देणे, याला गायक म्हणते. त्याला निसंच काय करा झोपायचे ते गातात असे गातीत ते नको गायला वाटत. आणि काय काय कीर्तन सुरू झालं, गायला सुरू केलं, त्यांची इवळायची बंद झाली ना. मग जाऊ आपण काय कळत नाही का, ज्यांना समजतं ते ठीक आहे, पण प्रमाण योग्य प्रमाण देणारे सुंदर गायन असे काय रत्न आहेत ते असो. तेव्हा हे इतके खेळ खेळले. पाहिले किती खेळ खेळले. हा मामा खेळले, होतो तो खेळले, चेंडू खेळले, लगुऱ्या खेळले, सुरपाट्या खेळले. सुरपाट्या खेळलेल्या असेल मंडळीच्यात, खेळले सुरपाट्या खेळले ना तुम्ही. सुरपाट्या त्या पहिलं आंब्याची झाडं राहायची, वटाची झाडं राहायची, मोठाली झाडं राहायची, अशी नव्हती झाडं बारीक, मोठाली झाडं राहायची. आणि हे असे आता सिमेंटाची जंगलं झालीत, तेव्हा बटाकानं मोकळे माळं राहायची, आणि त्या माळावर गाया सोडून द्यायच्या उन्हाचं. आणि दमाचे खेळ. सूर म्हणजे खालून मारायचा तो सूर. इथं म्हणजे ज्याला सूर कळतो तो सूर, ज्याला सूर कळत नाही तो सूर. आणि ज्याला सूर कळतो, ज्याला सूरही कळत नाही तो आसूर. आणि ज्याला आसूरही कळत नाही आणि सूरही कळत नाही तो बेसूर. तो बेसूर इथं नसतो, तो पंक्तीत असतो. इथं नसतो तो मग म्हणतो रावणा रावणा. बाकीचे म्हणजे गबा झालं बदल तो रावणा बदल रावणा रावणा लंकात उडीत गेली, तू सीतामाई पळून आली. आणखीन म्हणतो बसलंय म्हणतो, काय म्हणतो ते त्याच्याला कळत नाही. असा रावणा चलतो ते बेसूर. आणि ज्याला सूर कळतो ते आसूर. जे सूर कळतो आणि ज्याला सूर राजे याचे ते राजे द्यायचे. त्या आट्यापाट्या खेळायच्या. अनेक नाना त्या का चिंडूफळी आता नाही का हे चिंडूफळी राहायचं, त्यावेळीच खेळायची. चिंडू उडाला कुंपात गेला अजूनही येईन. मस्त कळून येते. चेंडू मी मारला ऐकून तो पाण्यात गेला. त्या चेंडूच्या निमित्ताने कालियाचं मर्दन केलं. ती सुंदर कथा आहे, आता वेळ नाही त्याला. आणि मग तिथं कालियाचं मर्दन केलं. असो अनेक नाना प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळून दमले गोपाळ. आणि गोपाळ दमल्यावर काय म्हणले माहिती का, खांदी भार काय खेळायचे काय सुख. मला वाटतं कीर्तनाचं काय सुख आता असं नाही. हा काय खेळायचे सुख. आता बाबा बा झाला, आता खूप जमलो, खूप खेळलो, आता खांदी भार आहे, पोटामध्ये भुका लागल्या आहेत, आम्हाला भुका लागल्यात, तू सोड भाकरी. मग सगळ्यांना बोलवलं. सगळे गोपाळ जागी, सगळे गोपाळ आली. सगळ्यांचे शिदुरे सोडा. सगळ्यांनी शिदुऱ्या सोड्या, आपापल्या शिदुऱ्या सोड्या, ज्याच्या असत्यान तशा सोडा. त्यांनी सांगितलं बाबा माझ्या घरी काही नाही, माझ्या घरी कोणी नाही, जसं असेल तसं तुला घ्यावं लागलं. मग भगवंताने सांगितलं ज्याची जशी शिदुरी असेल तशी मी स्वीकारीन, पण ती मला कशी अर्पण केली पाहिजे, सर्वस्वाने अर्पण केली पाहिजे. आता ती शिदोरी म्हणजे थोडं लाक्षणिक सांगतो. शिदोरी म्हणजे विकार रहित ज्याने समर्पित केली मनबुद्धी चित्तांकार, त्याला मारायचं. ती खरी शिदोरी. आणि ती शिदोरी कोणी अर्पण केली? गोपाळांनी. गोपाळ कोण आहेत? भक्त आहेत. आणि भक्त भगवंताला समर्पणाची भावना असते त्यांच्याकडे. ते विकार मनात नाही. आपल्याकडे विकार असतील. अहंकार आहे, कृष्ण आहे, तृष्णा आहे, कल्पना आहे, वासना आहे, अनेक प्रकारचे आहेत. काही वर्गणी द्यायला नाही येत, कोणी दिली पाहायला येतात. हे बघू ते वय बघू कळवय काय पहिलं नाव काय किती आहे? 1000. आणि मला काय 2000 मागवतो? 900 फाड, 100 कमी रिवर्स. म्हणजे अशा शिदोऱ्या घेऊन येते. अशा भगवंताच्या शिदोऱ्या होत्या. ते म्हणजे आमच्याकडे जे असेल ना ते सगळं घे, तुला काही नाही आमच्याकडं, आम्ही जसे आहे जसं भाव आहे तसं तुला घे. भगवंताने सगळ्यांच्या शिदोऱ्या स्वीकारल्या, सगळ्यांना काही ठिकाणी केल्या. तो काला केला. कोणता? दही भात, त्याचा काला. 3 प्रकारचे काले. दही लाहीचा काला, जीव नाम शिव काला, जीव शिवाचा काला, दही लाहाचा काला. आणि दुसरा भक्ताचा आणि भगवंताचा काला. आता काला आहे तुमचा. तुम्ही कोणाकडे आले? पांडुरंगाकडे. पांडुरंग तुमच्याकडे. याच्यातून जो मिळणारा आनंद आहे नामे काला. काला म्हणजे काही शिल्लक राहत नाही. लाही का? लाहीच का टाकायची काल्यामध्ये? लाहीचं वर्णन असं आहे. लाही अशी आहे, लाही भाजलेली आहे का तशी आहे?
भाजलेली. आता भाजलेलं बी उगवत का न भाजलेलं? न भाजलेलं. मग बीज भाजून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. बीज एकदा भाजलं की ते उगवत नाही. म्हणून तुकोबारा काय सांगतात, वासनेचे बीज मग राम उपजी आवडी सुख घडोघडी. ते वासना नावाचे ना ते जळून गेलेलं आहे. ते बीज, वासनेचं बीज जळून गेलं पाहिजे. मग हे लाही जी आहे ती लाही भाजली, त्याची लाही झाली. ती लाही पांढरी आहे, पांढऱ्या रंगाचा आहे, पूर्ण स्वच्छतेचं प्रतीक आहे. पारदर्शक कारभार पाहिजे आपल्याला, पारदर्शक. कुठं कलंक नको, असा शुभ्र. म्हणजे दही, दही हे कसं आहे, दही कसं आहे हा, आणि त्याचं मंथन केलं त्याच्यातून काय निघतं, आणि लोण्यातून तूप. तशी क्रिया करावं लागते भक्ताची. मंथोनी नवनीता तशी ज्ञानंता वाई व्यर्थ कथा असा. आणि अशा प्रकारचा दही भाताचा काला, आणि तो काला एक ठिकाणी केला, सगळ्या गोपाळांना दिला. आणि तो काला कुठं केला, वाळवंटात, यमुनेच्या काठी केला. वाळवंटात कोणी केला, नामदेव महाराजांनी वाळवंटात केला, माऊलींनी वाळवंट केला, माझा ज्ञान राजा तिथं काळा माऊलींनी वाळवंटात केला, नामदेवांनी वाळवंटात केला, आणि भगवंताने कुठं केला, यमुनेच्या ती गेला. आणि यमुने म्हणजे काला केला, सगळ्यांना काला वाटला. तोच काला आज इथं आहे. सर्वांना भक्तिभावाने तो काला घेतला की सर्वांना काला भेटणार आहे. शेवट प्रेमानं सर्वांनी त्या परमात्म्याचं भजन करायचं. मोठ्या प्रवचारी इतका मोठा कीर्तनकार नाही आपला, छोटाची. पण छोट्याला मोठं करायचं तुम्ही ठरवलं ना, त्याला कळसावं नेतात. आणि तुम्ही ठरवलं ना, पायाखाली तोडवतात. पण तुम्ही ठरवलं तर त्याला कुठं बसवायचं. काला करायचा का दगड असला ना मोठा, जर कारागिराच्या डोक्यात आलं ना, याला कुठं बसवायचा आहे, त्याच्या हातात पायरीला बसवायचा आहे, कळसाला बसवायचा आहे, का मंदिरात बसवायचा आहे, हे कोणाच्या हातात आहे, कलाकाराच्या. मग तुमच्या मायबापाच्या हातात याला कुठं बसवायचा. असो तुम्ही सर्वांनी माझ्याकडे जबाबदारी दिली, परमात्म्याच्या कृपेने केली. ती अशी कटकट वाकडी केली देवदाने, तुमची सेवा केली, तुमची केली धर्मकीर्तन सिद्धी नेली. असो. आणि या कीर्तनारूपी कीर्तन सेवा सादर करताना सुंदर असे गायन रत्न आमचे राहू गावचे प्रकाश महाराज कांबळे, अतिशय उत्कृष्ट गायन. जवळजवळ परिसरामध्ये हे पुणे जिल्ह्याचं भूषण मानायचं, कुठं नाहीच असं नाही. प्रत्येक कीर्तनाला प्रत्येक महाराजांकडं मोठा असू बारीक असू कसा आहे सुमारात प्रत्येक ठिकाणी ते असतात. वरपे महाराजांच्या जोडीला सदैव वरपे महाराज असतात. आणि बालगोपाळांनी इतकी सुंदर साथ दिली. पहा 2 तास झाले आमचे महाराज विना घेऊन उभी आहेत. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. मूर्ती छोटी आहे पण पूर्ण काकडा पाठी, हरिपाठ पाठी, त्या हरिपाठ पाठी, काकडा पाठी. आणि याच्यामध्ये ती खाली बसलाय, कुठे ते वैभव, हा खाली बसलाय, कीर्तन करतोय. सुंदर कीर्तन केलंय परवा दिवशी. वळतीला कुंजीर वळतीचा आहे, सुंदर कीर्तन केलं. सुंदर रत्न घडवलेत. नारायण महाराजांचं खरंच कौतुक करावं इतकं थोडं आहे. हे सर्व याच्यामध्ये हे बार कालिकारचा दिसतो ना, हे एक सुंदर कीर्तन करतो बिटी, राजवीर बिटी सुंदर कीर्तन करतो. त्यांनी सुंदर कीर्तन केले. हे मुलं जे आहेत ना, आयुष्यामध्ये नाही काय करता आलं, त्यांना धन नाही कामावता आलं ना, पण भगवंताचं नामुखामध्ये असं सर्व काही त्यांना मिळणार आहे. त्यांना धनसंपत्ती काय आहे, अहो धनसंपत्ती ठाईची ठाई आहे. हे कधी जाईल आणि कधी येईल सांगता येणार नाही. पण हे मुलं जर पाहिले ना, तुमच्या मना अंतकरणामध्ये आदरभाव निर्माण झाला. आणि हेच पॅन्ट घालून जर उभी असते अशी जातो असून तुम्ही याची कोणाची येतं पळा आधीतून. आज त्यांच्याकडे तुमच्याकडे नम्र भावना आहे. केवळ आणि केवळ संस्कार आणि भगवंताचे माऊलीचे लेकरं आहेत ती, म्हणून तुमच्याकडे आदर भावना होता. असो झालेली शिवा प्रभू पांडुरंगाचरणी समर्पित करतो. तुमच्या सर्व चरणाशी समर्पित करतो. काल्याचं अभंग होईल आणि नंतर आरती होईल. हाय तो अरे वा वा, हा गवती गवती, अरे वा वा, ते अथर्वच ना, आला नाही आज अथर्व एक ना, अजून आर्यन अथर्व, या गावातले 2 रत्न आहेत. धन्यवाद आहे. आजी आले काय, बाबा धन्य. त्या आजीला धन्यता, टाळ्या वाजवा आजी करता. अहो घाला तिथं तुम्ही संपत्ती तुमच्याकडं. तुम्हाला 1 गुंठा ऐकला तर 50 लाख येतील, पण 50 लाख खाण्याची अक्कल असावं त्याला. ते संस्कार कुठं घालवावात हे बुद्धी ज्ञान इथं मिळतं, तिथं मिळन ज्ञान, पण ते आपल्याला घालवायचं ज्ञान मिळेल, आपलं वर काढायचं ज्ञान नाही मिळायचं. हां, तेव्हा अतिशय सुंदर आजी करता खूप सुंदर आहे.
आजीला धन्यवाद आहे. होय, अरे वा, कुठे आलेत काय? हा, नाही का? हा हा हा. हे राजवीर बेटी अतिशय सुंदर कीर्तन करतो. आता तुम्ही कार्यक्रमाला एकदा त्यांचे कीर्तन, या दोघांचे कीर्तन ठेवून पहा. आर्यन, आर्यन कुठे आलाय का? अरे आर्यन आलाय, पहा तुमच्या गावातला जवळचा. हा, हे 3 कीर्तन एकदा ऐका तुम्ही त्यांची, ऐका. तुम्ही काय देताल आम्हाला माहित नाही, तुमचा आशीर्वाद मिळेल ना, भरपूर झाले आम्हाला. हे 2 कीर्तन आहे, 3 बिटे, आर्यन चौधरी आणि वैभव कुंजीर. आता यांचे कीर्तन एकदा ऐका तुम्ही आणि मग पहा, तुमचे कौतुक करा. काय आपल्या मुलांनी काय काय लावले. पहिले म्हणायचे ना, काय दिवा लावला, तो अमेरिकेचा माणूस होता. आई म्हणायची काय दिवा लावतो, काय दिवा लावतो. त्यांनी दिव्याचाच शोध लावला ना दिव्याचा. असं आहे. किंवा हे तुमचे रत्न आहेत, तुमच्याच गावचे रत्न आहेत. ते तुम्हालाच कळतील काय आहेत ती. तुमच्याच गावची आहेत ना, त्यांच्याकडे तुमच्याकडे आल्यावर ते काय संस्कार त्यांना ते लगेच कळतं. ते हिऱ्याची पारख कुठेही टाका तुम्ही, रेंद्यात टाका, घाणीत टाका, पण चमकल्याशिवाय राहणार नाही. हां, हे रत्न आहेत ना, कुठेही जा त्यांच्याकडे नम्रता असेल. पण आमच्याकडं पहा, विंचू आहे ना, विंचाला विष थोडंशी. विंचू किती घे, विष किती असतं नागीत, पण नागिनीच ती वरच तरा 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 चलतो असं नागी वर नागी करून. आणि सापात किती विंचू असतं, विष असतं सापाच्या फणीमध्ये, इतकं विष असतं, पण ती भुई धरून चालतं. त्याला अहंकार नाही, ती भुई धरून चालतं. पण सापाला विंचवाला 1 थेंब भरच विष असतं, पण त्याची नागीवरच निस्ती नागीवर निसर्ग ठाणकायचं असतं. बॉक्स लांबलायचं युवा ज्ञान हे जे ना, हे ज्ञान जे आहे ना, ते नम्र आहे. ज्ञान अहंकार नसावा, ज्ञानामध्ये अहंकार नसावा, ज्ञान नम्र असावा. असो, झालेली सेवा पांडुरंगा चरणी समर्पित करतो, तुमच्या चरणी समर्पित करतो. आता काल्याचा ज्ञानेश्वर